त्याचा दर्जा तितका टिकवण्यामध्ये आपण कमी पडलोय हे मान्य करावं लागेल ना विक्रमजी? नाही, बरोबर आहे की आता आपण पाहतो की तुम्ही म्हणताय ते सत्य आहे. हं, मी ते नाकारत नाहीये. आज काय झालंय की आता जागतिक म्हणजे जगाला जोडणारी भाषा म्हणून आपण इंग्रजीकडे पाहतो. हं. आणि पहिलं काय होतं की गावामध्ये जिल्हा परिषदची शाळा असायची आणि त्यामुळे शिक्षणासाठी दुसरी पर्याय व्यवस्थाच नसायची. बर. आणि काही गावामध्ये तर 5वी पर्यंत 7वी पर्यंतचेच वर्ग असायचे, पुढचे वर्ग पण नसायचे. म्हणजे हायस्कूलच नसायचं हं. आणि मुलींचं शिक्षण थांबलं जायचं आणि त्यामुळे गावातल्या शाळेत शिकावं लागायचं. आता पर्याय इतके उपलब्ध झालेत आणि सगळीकडे आता इंग्रजी शाळांचं आपण बघतोय की उघडलेल्या आहेत. सीबीएसई शाळा उघडलेल्या आहेत. अगदी तालुक्याच्या नव्हे तर तालुक्यातल्या मोठ्या शहरामध्ये सुद्धा शाळा त्या आलेल्या आहेत. त्यामुळे साहजिकच प्रत्येक पालकाला वाटतं की आपला मुलगा पण जगाच्या स्पर्धेमध्ये टिकला पाहिजे, जगाच्या स्पर्धेबरोबर गेला पाहिजे. याचा अर्थ इंग्रजी शिकल्यामुळेच ते होतं असं नाहीये. आपण पाहतो या राज्यामध्ये जे मोठे-मोठे राज्यकर्ते होऊन गेले, ते जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकले. आता मी सुद्धा जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेलो आहे. याचा अर्थ खाजगी शाळेत शिकल्यावरच माणूस मोठा होतो असं नाहीये. हं. आज जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकून सुद्धा अनेक विद्यार्थी हे कलेक्टर सारख्या सर्वोच्च पदावर त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यामुळं निश्चितपणानं आज जिल्हा परिषद शाळेकडं शासनानं लक्षच दिलं पाहिजे. त्याच्यामध्ये शासनानं कुठंही मागे कुठलाही काटकसर करता कामा नये हीच भूमिका आमची शिक्षक आमदार म्हणून सातत्याने असते. त्यामुळं आम्ही तर सांगतोय की तुम्ही मास्टर प्लॅन तयार करा. हं. नवीन शाळांना परवानगीच देऊ नका. जेणेकरून मराठी शाळा टिकतील आणि या राज्यामध्ये मराठी शाळा टिकल्या पाहिजेत. कारण आपलं राज्य मराठी भाषा राज्य आहे. मराठीला आपण अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिलेला आहे आणि म्हणूनसाठी मराठी भाषा टिकाव्यात म्हणून माननीय शिक्षण मंत्री महोदयांनी अनेक निर्णय घेतल्या. एक शिक्षकी शाळेचा निर्णय आपण घेतलाय. साखर शाळेचा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलाय. बर. वसती शाळेचा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलाय. म्हणजे अगदी 10 मुलं असतील तरी सुद्धा त्याला आपण वर्ग, शाळा, शिक्षक उपलब्ध करून दिलेला आहे. हं, हं, हं. त्याचा उद्देशच तो आहे, की आता तर नवीन राईट टू एज्युकेशन आलेला आरटी कायदा सन 2009 मध्ये केंद्र शासनानं आणला. त्यामुळे 7 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्याला शिक्षण देणं ही सरकारची जबाबदारी आहे आणि म्हणून त्या अनुषंगानं सुद्धा आम्ही वारंवार शासनाकडे पाठपुरावा करतोय, की भौतिक सुविधा कमी आहेत का? कमीच आहेत. परंतु इतर शैक्षणिक बाबी आपण विद्यार्थ्यांना देतोय. पण आज ज्या प्रमाणात इमारती असतील, वर्गखोल्या असतील हं. किंवा बाकीच्या भौतिक सुविधा असतील त्या उपलब्ध करून देण्यामध्ये सुद्धा आपण काही अंशी कमी पडतोय. ते पूर्ण करणं प्राधान्यानं सरकारचे काम आहे. बरं, ही आणि म्हणून वस्तुस्थिती मला तुम्ही मान्य करताय विक्रमजी. जालिंदरजी, मला एक सांगा, अभिजित दिपकेंनी जाऊन त्या ठिकाणी पाहणी केली.